Good morning, class. Today we will discuss the concept of consonant clusters in English. Now, this cluster means group, okay, and consonant clusters means the group of the consonants. This term is basically related to the structure of a syllable. What is a syllable? Syllable is the part of the utterance, the part of a word that can be uttered, that can be produced without without taking a pause in between. In case, because we know that we as human beings, we have some limitations to pronounce the longer words. For example, examination. You cannot utter this word. आपण एका दमामध्ये हा शब्द उच्चारू शकत नाहीत. कसं होईल ते? जर आपण एका दमात पॉज न घेता, न थांबता जर हा शब्द उच्चारण्याचा प्रयत्न केला, एक्झामिनेशन, काय होतंय? धाप लागते, दम लागतो आपल्याला. इलेक्ट्रिसिटी, हे झालं एका दमामध्ये. बट द प्रॉपर, आता काय करू आपण? या अटरन्सेसला आपण डिवाइड करू. आपण असं म्हणू एक्झामिनेशन. वी नेवर से एक्झामिनेशन. असं पटकन आपण नाही म्हणू शकत. आपण काय म्हणतो? आपल्या नकळत हे सगळं होत असतं. एक्झामिनेशन. सो दॅट इज द प्रॉपर प्रोनन्सिएशन. म्हणजे हे कसं आहे? प्रवासासारखं. आपल्याला समजा नांदेडहून औरंगाबादला जायचं आहे, तर आपण गाडीत, म्हणजे तुम्ही कुठल्याही वाहनाने जा, बसनी जा, ट्रेननी जा, प्लेन सोडू ना, किंवा आपल्या कारने जा. काय होईल? आपण नांदेडला प्रवास सुरू केला म्हणजे डायरेक्ट औरंगाबादला जाऊन थांबतो का? तर नाही. मग आपण मध्येच वसमतला एक स्टॉप घेऊ, त्यानंतर मग परभणीला स्टॉप होईल, किंवा मग जिंतूरला होईल. अशा पद्धतीने आपण काय करतो? वी ब्रेक दॅट जर्नी अँड वी टेक अ पॉज. तसंच हेच सेम कशाला लागू होत आहे? शब्दांच्या उच्चाराला. जेव्हा शब्द काय असतात? लांब असतात, मोठे असतात, मग त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं? या शब्दांचं डिव्हिजन करावं लागतं छोट्या छोट्या पार्ट्समध्ये. शब्दांचं डिव्हिजन म्हणण्यापेक्षा शब्दाच्या उच्चाराचं डिव्हिजन करावं लागतं. The utterance is divided into smaller parts. So those parts are known as the syllables. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण सिलेबलच्या बाबतीत कुठला पाहिलेला आहे? की द सिलेबल इज मेड अप ऑफ कॉन्सोनंट्स अँड वॉवेल्स. सिलेबल स्ट्रक्चर. आणि वॉवेल काय आहे? वॉवेल इज द मोस्ट ऑब्लिगेटरी एलिमेंट. वॉवेल इज द कंपल्सरी एलिमेंट. दॅट्स वाय इट इज नोन एज द न्यूक्लियस. वॉवेल काय आहे? वॉवेल हा अनिवार्य घटक आहे, म्हणून त्याला केंद्र म्हणतात. सिलेबलचं केंद्र, सिलेबल्सचं न्यूक्लियस काय आहे? तर वॉवेल आहे. अर्थात या नियमाला सुद्धा एक अपवाद आहे, आणि तो अपवाद कुठला आहे? की काही शब्दामध्ये, फॉर एक्झाम्पल प्रिझम असेल, बटन असेल, मटन असेल, ह्या शब्दांमध्ये काय होतं आहे? इन द सेकंड सिलेबल देर इज नो वॉवेल and the consonant plays the role of the nucleus, and that consonant is known as the syllabic consonant. ते आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये किंवा PPT मध्ये पाहिलेलं आहे. आता इथं आपल्याला बघायचं आहे कॉन्सोनंट क्लस्टर. I will read and try to explain the term consonant cluster. We have seen that English permits up to 3 consonants to begin a syllable. So there can be 3 consonants in the beginning of a syllable and up to 4 to end it. Up to 4 म्हणजे काय? सिलेबलच्या शेवटी किती कॉन्सोनंट असू शकतात? 1 ते 4 असू शकतात. अप टू 3 बिगिनिंगला असू शकतात. म्हणजे 1 ते 3 कॉन्सोनंट्स एखाद्या सिलेबलच्या सुरुवातीला असू शकतात. सच सिक्वेन्सेस ऑफ consonants at the beginning or the end of a syllable. We are coming to the definition of the consonant cluster. What is that? Sequences. Consonant cluster is the sequence of consonant.
कॉन्सोनंटचा सिक्वेन्स, कॉन्सोनंटचा क्रम, कॉन्सोनंटचा ग्रुप, सच सिक्वेन्सेस ऑफ कॉन्सोनंट्स ॲट द बिगिनिंग ऑर द एंड ऑफ अ सिलेबल. एखाद्या सिलेबलच्या सुरुवातीला किंवा शेवटी येणारा कॉन्सोनंटचा जो ग्रुप असतो that is known as the consonant cluster occurring together are called consonant clusters. For example, n, d in the word send, send, S-E-N-D, S-A-N, D is a consonant cluster. आता इथं काय झालं आहे, न ड हे कुठे आलेलं आहे, न ड. It is the group of consonants at the end of a syllable, that is send. सेंड इज अ सिंगल सिलेबल वर्ड. सो सेंड या शब्दामध्ये किती सिलेबल्स आहेत, एकच आहे, बिकॉज आपण याचा उच्चार एका दमात करू शकतो. सेंड इज अ कॉन्सोनंट क्लस्टर. आणि त्याच्यामध्ये हा जो दुसरा जो ग्रुप आहे न ड, एका पाठोपाठ एक येणारे कॉन्सोनंट सेम ग्रुपमध्ये सेम सिलेबलमध्ये, दॅट इज नोन एज दी कॉन्सोनंट क्लस्टर बिकॉज इट फॉर्म्स पार्ट ऑफ द सेम सिलेबल. अट काय आहे, कॉन्सोनंट क्लस्टर कशाचा भाग असतो, इट इज द पार्ट ऑफ द सेम सिलेबल. वेरॅज म ब इन द वर्ड नंबर इज नॉट अ क्लस्टर. म्हणजे आता इथे हे बघा, NUMBER, नंबर इज द वर्ड, द प्रोनाउन्सिएशन इज नंबर. इट हॅज टू सिलेबल्स, नम ब. ओके, सो हियर द कॉन्सोनंट्स म comes at the end of the first syllable and b comes at the beginning of the second syllable. Now m b cannot be considered as a consonant cluster. म आणि ब ला consonant cluster म्हणता येत नाही का, because they belong to two separate syllables. consonant cluster कुठे असू शकतात, in the same syllable. And this word number has two syllables, num and b. So here m b cannot be considered as a consonant cluster. Is not a cluster since m and b belong to two different syllables. M is the arresting consonant of the first syllable. Now the final the syllable, the consonant that comes at the end of a syllable, for example m here is known as a arresting consonant, the first syllable, and b the releasing consonant, and b comes at the beginning of the second syllable, so it is known as the releasing consonant. म्हणजे एखाद्या सिलेबलच्या सुरुवातीला येणाऱ्या कॉन्सोनंटला काय म्हणतात, रिलीजिंग कॉन्सोनंट म्हणतात. आणि एखाद्या सिलेबलच्या शेवटी येणाऱ्या कॉन्सोनंटला, फॉर एक्झाम्पल हियर म नोन ॲज द अरेस्टिंग कॉन्सोनंट. म्हणजे आपण इथे या व्हिडिओमध्ये आपण 3 टर्म्स डिस्कस करतोय, कॉन्सोनंट क्लस्टर, arresting consonant and releasing consonant. The consonant that occurs at the beginning of a syllable is known as the releasing consonant. For example, b here. The consonant that comes at the end of a syllable, for example, end of a syllable, for example, here m is known as an arresting consonant. Now consonants like m, b, which occur together in a word but form part of two different syllables are called abutting consonants. हे पण एक लक्षात राहू दे तुमच्या, abutting consonants. कशाला म्हणायचं की दोन कॉन्सोनंट्स आहेत, ते एकाच शब्दाचा भाग आहेत, पण ते एका शब्दाचा भाग आहेत नंबर, पण एका सिलेबलचा भाग नाही, तर ते बिलॉंग टू टू डिफरंट सिलेबल्स इन द सेम वर्ड. एकाच शब्दामध्ये दोन वेगळ्या सिलेबलचा भाग असणाऱ्या कॉन्सोनंट्सला काय म्हणायचं, abutting consonants. So here we have discussed in this short video 4 terms: consonant clusters, arresting consonant coming at the end of a syllable, releasing consonant coming at the beginning of a syllable, and abutting consonants, consonants which are parts of the two different syllables which are the syllables of the same word. You can discuss difficulties again, of course, online. Okay, you can send me your queries, your questions. Thank you.